किती आंबे आहेत? 150 रुपये डझन. 150 रुपये मुलं त्याला डायरेक्ट झाडाचं पडलेली आहेत, केमिकल वगैरे पण नाही. झाड पिके आंबे आतमध्ये खराब असतात. ते आंबे कापून खाल्ल्याच्या तुम्ही काय केलं तुमच्या इकडे तर माझं मेळ बंद करू. होत ना असं माझं. तुम्ही एकदमच हे केलं पटकन. आम्ही मार्केटमध्ये ऐकलं काय? झाड पिके आंबे आतमध्ये खराब निघतात बऱ्याचदा. जसं मी तुम्हाला सांगितलं ऐकलं काय? याच्यात काय मला साफ करायचं? सांगितलं साफ करायचं. की माझ्या लेखानी माझ्या 2 नंबर नंदेला फरमाईश करून गेलेला सकाळी की आत्या तू काकांना पापलेट आणायला सांग, कोळंबी आणायला सांग, सुरमई आणायला सांग. सांगितलं होतं. त्यांनी एवढ्या मच्छींची नावं सांगितली तर त्याच्या किसनीवर असं किसने नाही झालं. काय तर त्याच्या आत्याने आणलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता पापलेट, हे बोंबील आणि हे काय नाही सुरमई दांडोसा. दांडोसा, सुरमई, त्याच्या खाली मांदेली, ही कोळंबी. आता हे प्रकार एवढे आहेत तेवढे करायचे आहेत. तर या मग खायला. 12 वाजता. नाही 12 नाही, 12च्या आधी खाणं पण झालं. तसं नसतं आई. आई कसं काढायचं असतं तुला दाखवते. हे बघ इथे हा. फक्त आत घालायचं आणि इथे असं जोरात ओढायचं. मग माझं 5 मिनिटं सगळं झालं. हॅशटॅग थापाडी गौरी. अरे तारी काटा टाकायचं येईल. भगरीला टाकायचं ना काय केलं. मच्छीला पूर्ण नाही काढलं, भगरीला होतं तेव्हा. माझे बनवून बनवली होती. हाय गाय, श्री स्वामी समर्थ. समर्थांची कृपा तुमची लाडकी गौरी. तर तुम्ही माझी रात्रीची धमाल तर बघितलीच असेल आणि आता सकाळ झाली आहे. तर मी चाललेली आहे आज गणपतीपुळेला. तर तुम्ही हा माझा पूर्ण प्रवास बघू शकता. सुंदर असा हा बीच आहे आमच्या कोकणातला. तर बघा आम्ही चाललेलो आहोत गणपतीपुळे आणि आज गाडीमध्ये आहे माझ्या 2 नंबर नणंदबाई आर्या, जाऊबाईची मुलगी आहे. मी तुम्हाला बोल नाही मी काय आपला रानमेवामध्ये ही गायब होती कारण की हिच्या मामाकडे गेलेली. पुढे आज ड्रायव्हर चेंज आहे. माझे मिस्टर आराम करत आहेत, प्रिन्स आहे, मोबाईल बघतायत. आणि ड्रायव्हर बाबू आहे आणि सईबाई माझ्या मांडीवर बसलेल्या आहेत. आज सईची आमची मम्मी नाही आहे आणि तिची मावशी पण नाही आहे. आज तिची दुसरी मावशी आहे गाडीमध्ये. तर सई गाड्या बघते बाहेर. आज आमची सई आमच्यावर फिरणार आहे. सई हाय कर बा. हाय. बाशीचं प्रेम मामा स्पेशल मामा बाची
आणि पोरगा बघा तसं गरिबांसारखा बघतो. सारखंच होईल. हा भाऊ बहीण बाची भाचा आर्या सानू डोळ्याला चष्मा लागलाय बाबू. आम्ही आलेलो आहोत गणपतीपुळेला. आम्हाला जायचंय मंदिरात, तर भेटूया आपण. आर्या वाटप करते लिंबू सरबतचा. आर्याकडून पार्टी भेटलेली आहे आम्हाला, पहिली पार्टी लिंबू सरबत. आर्या थँक्यू. आम्ही चाललेलो आहोत मंदिरात. मंदिरात आम्ही दुपारी आलो म्हणून गर्दी नव्हती, बघू शकता. नाहीतर हा रोड पूर्ण भरलेला असेल आणि उद्या जाम गर्दी असते इकडे. उद्या संकष्टी आहे, संकष्टीची जाम गर्दी असेल. तर मी जाणार आहे मंदिरात. पॅन्ट खराब झाली माझी. सही है सही. आम्ही चाललेलो आहोत गणपती बाप्पाचे. जे तुम्ही आपलं गणपती बाप्पाचं जे दर्शन आहे, तर आपल्याला एक फेरी मारायची आहे बाप्पाच्या मंदिराला. तर आपण तिथे जाणार आहोत आणि मला हे माझ्या नंदेने सांगितलं आहे. तर माझी नणंद आता मला घेऊन चालली आहे. तर चला मग, तुम्हालाही बघायला भेटेल, ज्यांना माहिती नसेल त्यांना. तर भेटूया आपण. जर आपल्या दाराजवळ असेल आलीच ना, एक 12 वर्षानंतर त्याच्यात गणपतीचं स्थान निर्माण होतं. हो, माझ्या दारात पण नेमके ते दुसऱ्या कलरचे ओके, आपोआप आलेली. अच्छा. आणि मला तुम्हाला हे सांगायचं आहे, गणपती बाप्पाच्या मंदिरात आपण येतो, म्हणजे मी तरी जसं मला माहिती आहे गणपतीपुळे, तेव्हा मी दर्शनाला आली आहे बाप्पाच्या. पण बाप्पाचं दर्शन झाल्यानंतर ही जी प्रदक्षिणा घातल्यानंतर आपल्या बाप्पाच्या मंदिरात आपण जी प्रदक्षिणा घालतो ती आपण जी आता ही प्रदक्षिणा घालणार आहोत, मी बऱ्याच म्हणजे खूप वेळा आली आहे गणपतीच्या मंदिरात, गणपतीपुळेला.
पण यावर्षी माझी गेल्या वर्षी छोटी नणंद म्हणजे माझ्या तिन्ही नंदा माझ्यासोबत होत्या, पण मला तरी माहिती नव्हतं की बाप्पाच्या दर्शन झाल्यानंतर आपण मंदिराच्या बाहेर जी फेरी मारतो तर आपलं दर्शन पूर्ण झालं असं आपण हे करतो. तसंच हे बाप्पाच्या मंदिरातलं हे मला पहिल्यांदा कळलेलं स्थान आहे की तिथून जे चालू झालेलं आहे, जिथून मी आता एंट्री केली तिथून ही प्रदक्षिणा आपल्याला घालायची आहे. ही प्रदक्षिणा खूप मोठी आहे आणि तुम्ही बघितलं आहे की खूपच मोठं आहे. तरी मी शॉर्ट करून तुम्हाला ते दाखवेनच. पण आज म्हणजे मला जेव्हापासून मी मंदिरात येते तेव्हा ही माझी पहिली प्रदक्षिणा आहे. तर मला असं वाटतं की मी मनापासून एवढ्या वर्षातून ह्या वर्षी पहिल्यांदा असं मला वाटतं की मी बाप्पाच्या दर्शनाला आली आणि ती प्रदक्षिणा यावर्षी माझ्याकडून होणार होती आणि ती प्रदक्षिणा माझ्या नंदेमुळे माझी झालेली आहे आणि हा रस्ता मला कळला आहे. तर मी आपल्या ब्लॉगमध्ये आपल्या लोकांना जर कोणाला माहिती नसेल तर त्याने नक्की हा ब्लॉग बघा आणि बाप्पाची प्रदक्षिणा पूर्ण करा अशी माझी इच्छा आहे. तर मग या तुम्ही प्रदक्षिणा घालूया. म्हणजे जेव्हा तुम्ही येत होता तेव्हा हे कसं होतं? नुसता रस्ता होता, पायऱ्या नव्हत्या. मग हे आत्ता काम केलं ना? हल्लीच केले, बाजून काम चालू मी काम चालू आहे. तर म्हणजे माझ्या नणंदबाई यायच्या तेव्हा हा जो रस्ता तुम्हाला दिसतोय ह्या रस्त्याचं आता काम चालू आहे, तुम्ही बघू शकता. आणि माझ्या नणंदबाई जेव्हा यायच्या तेव्हा हा रस्ता पूर्ण असा खडबडीत होता, कच्चा रस्ता होता. आता पक्का पायवाट झालेली आहे ही पक्की. आम्ही दाबून बघितली, पूर्ण कडक झालेली आहे. पहिले कच्चा होता. नाही, तुम्ही किती वर्षांनी आलात? तुमच्या बड्डेला येता ना तुम्ही? दर बड्डे. हल्ली जरा 2-3 वर्ष नाही पण येतो. ओके. ते 2004 पासून. अच्छा. एक 5 पासून द्या. देणगीदार वर्ष 21. म्हणलं बाप्पाचं मंदिर आहे. चला नमस्कार करूया. चला नमस्कार करा बाप्पाला. बोला गणपती बाप्पा. मोरया. चला परत आपण प्रवास आपला चालू करूया. तर खरंच हा प्रवास जो आहे खूप सुंदर आहे आणि तुम्ही आलात नसाल तर तुम्ही हा ब्लॉग बघा आणि तुमच्या जर मनात खरंच अशी इच्छा असेल की आपल्याला प्रदक्षिणा घालायची आहे तर तुम्ही एक प्रदक्षिणा तरी घाला. देव करो तुमच्या मनात जी इच्छा आहे ती बाप्पा सगळ्या इच्छा तुमच्या मनातल्या पूर्ण करो. पण माझी तर इच्छा फार आहे की ही प्रदक्षिणा मला आज घालायची आहे. त्या माझ्या नणंदबाईमुळे मला भेटणार आहे आणि ही दोघं छान असा प्रवास करतायत. जिने चढून दमले, लिफ्टमध्ये चढलेत. या तुम्ही पण लिफ्टचा आस्वाद घ्या. आता घ्यावाच लागणार आहे. खूप खूप सुंदर आहे खरंच. मला आज असं वाटतंय की गणपती बाप्पा काहीतरी यावर्षी माझं खूप चांगलं करणार आहे म्हणून हे क्षण मला भेटलेला आहे आणि तो मी मिस नाही करणार. कारण की आणि ह्या जिना चढून खरंच मला दम लागलाय. ॲक्च्युली मी बोलते म्हणून पण असेल, पण एवढा दम लागण्यासारखं काही नाही आहे. ओके, मंदिर आलेलं आहे वरती, तर आपण बघूया. मंदिर आहे आतमध्ये.
वा गणपती बाप्पा मोरया. फुलं होती आपली आपण वापरलीच नाही मगाशी. हां मला खरंच खूप छान असं दर्शन झालंय आणि तुम्हीही दर्शन घ्या. गणपती बाप्पा मोरया. मोरया. हे गणराया तुझा आशीर्वाद सदैव असाच राहू दे आमच्या पाठीशी. सुंदर असं हे मंदिर आहे. हे तुम्ही प्रदक्षिणा घालायला याल तेव्हा तुम्हाला ह्या गणरायाचं दर्शन भेटेल. खरंच या आणि कोणी घेतलं नसेल बाप्पाचं दर्शन तर नक्की घ्या. आणि आपल्या ह्या ब्लॉगमध्ये नवीन काहीतरी तुम्ही त्याचं बाप्पाचं दर्शन घ्या. खूप इच्छा आहे माझी. जसं आज मी माझ्या जाऊबाईंमुळे बाप्पाचा नमस्कार केलेला आहे तसं तुम्ही येऊन घ्यावे ही माझी इच्छा आहे. खरंच इथे ज्यांना माहिती आहे ती लोकच येतात. तुम्हीसुद्धा या. मंदिर हे बंद आहे आता पण तुम्ही बघू शकता. तर हे आपलं गणपती बाप्पाचं मंदिर आहे. छान. नको 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 फोन करू बायला तिने मगाशीच सांगितलंय मला उशीर झाला आणि खाली यायला त्या दोघींचं तेच चालेल. ही सांगते या ती सांगते या. मी नेहमी येते फक्त बघितलेलं. एक एक सगळेजण फोन करतात. तर हे छोटंसं मंदिर आहे. अजून जेवलं नाही गेलो. मग आता पुढचा बेत माझ्या- काय? आता पुढचा बेत तुम्ही सांगाल ते. पोळी. तुम्ही लोक जे सांगाल ते वडापाव. नाही गं, माझं तर बाप्पाचं दर्शन घेऊन मला तर फार भारी आम्ही तुझी वाटलेलं आहे. एवढी मोठी मदत केली आहे खूप भारी. त्याबद्दल तुम्हाला पार्टीला दिलीच पाहिजे. हा ऍक्च्युली 3,500 रुपये वाचवलेत मी तुझे. होय होय खरं आहे. बाप्पा मग आज काय खायचंय? चला. पिझ्झा बर्गर का मोमोज? पिझ्झा आधी प्रदक्षिणा घाल. गणपती बाप्पा मोरया असं बोल. पिझ्झा बर्गर नंतर. आय एम ओनली व्हेज. तर आता आम्ही मंदिरच्या जिथून एंट्री आहे तर तिथे मी आहे. तर पुढे बघूया कसं आहे. चालेल. हे एक मंदिर आहे छोटूसं आणि आम्ही आता बाहेर पडतो. बाहेर काही आता बाहेरच पडणार ना आपण. मग आता ही प्रदक्षिणा पूर्ण झाली ना आपली. तर माझी ही पूर्ण प्रदक्षिणा पूर्ण झालेली आहे. एक आणि आम्ही बाहेर पडतोय. तर तुम्ही बाहेर पडायचा रोडही तुम्हाला मला असं वाटतं कळला असेल की मी प्रदक्षिणा घालून आल्याच्या नंतर जो एक प्रदक्षिणा आपली पूर्ण होते ती प्रदक्षिणा आता माझी 2 ते 3 मिनिटात मी पोहोचेलच. मग माझी ही प्रदक्षिणा पूर्ण होईल. तर असंही आपल्या गणपती बाप्पाला घातलेली माझी प्रदक्षिणा यावर्षी एक मी प्रदक्षिणा घातलेली आहे बाप्पाला ती माझी पूर्ण झालेली आहे. तर माझी अशी इच्छा आहे की तुम्हालाही असं वाटत असेल की आपल्या बाप्पाला प्रदक्षिणा एक घालायची आहे तर हा व्हिडिओ माझा पूर्ण बघा. आणि तुम्हाला असं वाटलं असेल की बाप्पाला आपली एक प्रदक्षिणा घालायची आहे तर नक्की घाला. तर चला मग गणपती बाप्पा मोरया. स्वतःचा जीव धोक्यात घालून आहे. तसेच शाळेतील सहलीच्या समुद्राच्या पाण्यामध्ये उतरून हळूहळू अशा प्रकारे वाहनं रस्त्याच्या दोन्ही बाजूस उभी करून नेमून दिलेल्या ठिकाणी वाहने पाहिजे. वाहतुकीच्या नियमांचं पालन करावे अन्यथा कारवाई होण्याची. धन्यवाद. तर माझी ही प्रदक्षिणा आता पूर्ण झाली. तुम्ही बघू शकता.
बाय. जस्ट अ मिनिट.